आणि दरम्यान राहुल गांधींच्या आज पुण्यामध्ये होणाऱ्या छात्रृंकी गूंज कार्यक्रमाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय। त्याबरोबरच काल रात्री पुण्यामध्ये झालेल्या राड्यावरून देखील राऊतांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसवर दाखल झाले असतात, म्हणजे एबीव्हीपीच्या गुंडांवर दाखल झाले नसतील। मुळात एबीव्हीपी गुंडगिरी करतीच मोठी गोष्ट आहे, त्यांना बळ कुठून आलंय माहीत नाही। बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, ते या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, या देशाचे ते नेते आहेत। जरी एबीव्हीपीला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये ह्या लोकांना बसावं लागणार हे त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे। पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत। देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत। राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा। पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी